नमस्कार, मी हेमाली स्वागत करते तुमचं गिफ्ट अँड आर्टच्या 9वारी क्लासेसमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की एक 5.5 मीटरच्या साडीमध्ये दोन छोट्या मुलीची नऊवार कशी करायची। एक साडी आपण तयार करणार ब्राह्मणी पॅटर्नची आणि दुसरी साडी आपण तयार करणार राजलक्ष्मी पॅटर्नची आणि दोन्ही साडीचे मापही वेगवेगळे राहतील आणि दोन्ही साडीसाठी जे अस्तर मी घेतलं आहे ते 2 मीटर आहे। दोन साडीमध्ये आणि दोन ब्लाउजमध्ये एवढं अस्तर पुरेल। तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया। तर हे 5.5 मीटरची साडी आहे आणि आपण याच्यामध्ये दोन छोट्या मुलीची साडी करणार आहोत। तर आता या साडीचे दोन भाग कसे करायचे। या साडीला आणखीन एकदा उघडूया। साडीची बॉर्डर एकावर एक व्यवस्थित बरोबर ठेवायची आहे। आणि एकदा झटकून घेऊया। आणि छोट्या मुलीची कमरेपासून पायापर्यंतची लांबी जेवढी असेल तेवढी आपण इथून मार्किंग करायची आहे। मी इथे 20 इंचवर मार्किंग करत आहे। हे 3 ते 4 वर्षाच्या मुलीची साडी करत आहे। आता सर्व खूण जी केलेली आहे याच्यावर मोजपट्टी ठेवून मार्किंग करून घ्यायची आणि याला कट करून घ्यायचं। आता इथे जे उरेल याच्यामध्ये थोडी मोठी साडी होईल, म्हणजे ही एक आणि ही एक अशा दोन साड्या होतील। जर तुम्हाला असे जमत नसेल तर पूर्ण साडी मोकळी करून अशी मार्किंग करून नंतर साडी कट करावी। 5.5 मीटर मध्ये दोन साडी करताना जेव्हा आपण एका साडीचे दोन वेगवेगळे भाग करतो छोटी नऊवार साडीसाठी, तेव्हा नेहमी प्रश्न पडतो की एका पदरची बॉर्डर व्यवस्थित येत नाही, त्याची बॉर्डर बरोबर आहे। नेहमी आपल्या उजव्या हाताच्या बाजूला पदर असला पाहिजे आणि बॉर्डर ही आपल्या बाजूला असायला पाहिजे, तर हे बरोबर आहे। पण हा दुसरा भाग, पदरला आपण उजव्या हाताला ठेवलं पण बॉर्डर तर त्या साईडला आहे। तर आता आधी आपण पदर कट करून घ्यावं। लांबीच्या दुप्पट आणि 15 ते 18 इंच आपण पदर कट करायचा आहे। पण पदर क्रॉस मध्ये नाही कट करायचा, सरळ कट करायचा आणि मग इकडची बॉर्डर कट करून या बाजूला जोडून घ्यायची आणि नंतर पदर क्रॉस मध्ये कट करायचा। आणि पदराशिवाय जे दोन भाग आणखीन असतात तर ते कट करण्यासाठी साडीला असं फिरवून घ्यायचं, म्हणजे ही आली खाली बॉर्डर। आता आपण 3 वर्षाच्या मुलीची साडी करणार आहोत, तर हा भाग आपण बाजूला ठेवूया। पदर कट करताना नेहमी पदर आपल्या उजव्या हातच्या बाजूला आणि बॉर्डर आपल्या बाजूला असावी। बाकी पूर्ण उरलेली साडी ही आपल्या डाव्या हातच्या बाजूला सोडावी। आपल्याकडच्या बॉर्डरची लांबी आपण लांबीच्या दुप्पट प्लस 15, 16, 17, 18 इंच घेऊ शकतो। तर इथे मी लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच घेणार आहे। अशा प्रकारे लांबी 20 इंच कट केलेली आहे। तर पदर अशा प्रकारे 20 इंच घेतला, आणखीन 20 इंच घेऊ प्लस इथे मी 18 इंच घेत आहे, म्हणजे मी इथे लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच घेतला आहे। आता वरच्या बाजूला लांबीच्या दुप्पट घ्यायचं। इथे मी 20 इंचवर मार्किंग केली, पहिली मार्किंग। आता परत एकदा 20 इंच घेऊ। आता हे जे दोन निशाण केलेले आहेत हे लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच आणि हे लांबीच्या दुप्पट, या दोन्ही खूणला आपण मोजपट्टीच्या सहाय्याने मिळवून लाईन ड्रॉ करायची आहे। आता मी हा पदर कट करून घेते। इथे मी लांबीच्या दुप्पट प्लस 18 इंच घेतला आहे, तुम्ही लांबीचे दुप्पट प्लस 15 इंच सुद्धा घेऊ शकता। आता पदर बाजूला ठेवूया। आता हा भाग सोडूया आणि साडीच्या एकदम शेवटच्या भागात जाऊया। ही 20 इंच लांबी आहे, तर लांबीच्या दुप्पट
म्हणजे 40 इंचावर आपण मार्किंग करूया. आता आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि कट करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर वरचा भाग पण मोजून घ्या एकदा. हा पायाचा एक भाग झाला. याच्यामध्ये एक पाय आणि काष्टा होईल. याच्या आधी आपण शाही मस्तानी साडी केली होती, तर त्याच्यामध्ये आपण दुसरा पाय लांबीचे 4 पट घेतला होता. पण आज आपण ब्राह्मणी साडी करत आहोत, तर इथे आपल्याला लांबीच्या दुप्पट प्लस 10 इंच घ्यायचं आहे. तर इथे लांबी आहे 20 इंच. तर आधी आपण 40 इंचावर मार्किंग करून घेऊ. म्हणजे हे झालं लांबीच्या दुप्पट. आता याच्या पुढे आपल्याला 10 इंच आणखीन घ्यायचं आहे. पण जर ही साडी आपण फुल साईजची करत आहोत, तर आपल्याला लांबीच्या दुप्पट प्लस 20 इंच घ्यावं लागेल. जर 10-12 वर्षाची असेल तर लांबीच्या दुप्पट प्लस 15 इंच घ्यायचं. आता आपण याला कट करून घेऊया. तर हे साडीचे 3 पार्ट कट झाले आहे. हा पदरचा भाग, हा डावा पाय आणि काष्टा, आणि हा उजवा पाय आणि ओचा. आता आपण अस्तरचा भाग कट करूया. इथे मी 2 मीटर अस्तर घेतला आहे, पण 1 मीटर अस्तर पुरेसा असतो. आता हे डबल फोल्ड आहे. परत एकदा फोल्ड करूया 10.5 इंचावर. थोडं जास्त असलं तर जमेल, पण कमी होऊ देऊ नका. मी इथे 10.5 इंच घेतला आहे. इथून आता 8 इंचावर मार्किंग करावी. थोडं खालून परत एकदा मार्किंग करून घेऊया 8 इंचावर. या जे दोन्ही खूण केलेले आहेत त्याला मिळून घेऊया. आता इथून आपल्याला 9.5 इंचावर मार्किंग करायची आहे. इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे, म्हणजे 2.5 इंच. इथून आपल्याला एक तिरपी रेष ड्रॉ करायची आहे. या रेषेला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. इथून 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 1.5 म्हणजे 1.5 इंच. आता याला गोलाकार द्यायचा आहे. या रेषेपासून इथपर्यंत 8 इंच होतं, तर खालच्या बाजूला 1 इंच कमी करायचं, म्हणजे 7 इंचावर मार्किंग करायची आहे. आता ही खूण आणि ही खूण याला आपण लाईनने जोडून घेऊ. हा कमरेकडचा भाग आहे आणि हा पायाकडचा भाग आहे, आणि हा पूर्ण अस्तर नाही, गुडघ्यापर्यंत अस्तर असतो ना, त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे. आता याला कट करून घेऊया. आता हे साडीचं अस्तर आपण कट केलं. आता इथूनही कट करून आपल्याला दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत. आता याच्यामध्ये ब्लाउजही आपण करणार आहोत, म्हणजे ब्लाउजचा अस्तर आणि हा साडीचा अस्तर. दोन्ही मिळूनही 1 मीटरपेक्षा कमी अस्तर लागेल, म्हणजे 90 सेंटीमीटर मध्ये होऊन जाते. आता या अस्तरच्या भागमध्ये हा पायाकडचा जो भाग आहे, इथून आपल्याला 2 वेळा दुमडून शिलाई लावून घ्यायची आहे. आता आपण इथे अस्तरमध्ये शिलाई लावून घेतली आहे. आता हा जो शिलाईचा भाग आहे तो आपल्याला खाली जाऊ द्यायचा आहे, आणि हा शिलाईचा भाग दुसरीकडे आणि कमरेचा भाग आपल्याकडे असायला पाहिजे. आणि हा माझा उजवा हात आणि हा डावा हात. माझ्या उजव्या हाताच्याकडे जो आसनचा भाग आहे, तर इथे आपल्याला साडीचा भाग जोडायचा आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूला
आणि याच्यामध्येही उजव्या बाजूला. पदर सोडून बाकीचे 2 भाग जे आहेत ते आपण घेतले आहेत. हा साडीचा भाग आपल्याला सुलट ठेवायचा आहे. म्हणजे बॉर्डर, बुट्टी जे काही असेल ते सरळ म्हणजे सुलट ठेवायचं. माझ्याकडे कटवाला भाग आहे आणि बॉर्डर दुसरीकडे आहे. आता माझ्या उजव्या हातकडे जो आसन आहे तिथे आपल्याला ही बॉर्डर ठेवून चिमटी घेऊन हा भाग जोडायचा आहे. इथून इथपर्यंत हा भाग जोडायचा आहे आणि इथून पण जोडायचा आहे. पण इथे 2 इंच सध्या आपल्याला राहू द्यायचं आहे, म्हणजे शिलाई लावायची नाही. इथे फक्त 2 इंचामध्ये. अशाच प्रकारे आपल्याला हा दुसरा भाग पण करून घ्यायचा आहे. इथे पण आपल्याला साडीचा भाग हा सरळ सुलट ठेवायचा आहे. बॉर्डर दुसऱ्या बाजूला ठेवायची आहे आणि इथे पण उजव्या हातच्या बाजूच्या आसनमध्ये आपल्याला हा भाग जोडायचा आहे. आता बारीक बारीक चिमट्या घेऊन हा भाग इथे जोडायचा आहे. हा भाग जोडल्यानंतर इथे पण शिलाई लावायची आहे. हा 2 इंच भाग सोडायचा आहे. हा भाग लांबीच्या दुप्पट आहे आणि हा भाग लांबीच्या दुप्पट प्लस 10 इंच. तर आधी आपण हे भाग घेऊया. तर हा भाग असा सरळ ठेवला आपण आणि इथून आपल्याला 5 इंचावर मार्किंग करायची आहे. इथून गोलाकार देऊया. आता हा भाग कट करून घेऊया. मोठ्या साडीमध्ये हा भाग 7 इंच घ्यायचा आणि जर 10-12 वर्षाच्या मुलीची साडी शिवत असाल तर 6 इंच घ्यायचं. आता हा भाग फिरवून घेऊया, म्हणजे बॉर्डर आपल्याकडे घेऊया. आता इथून आपल्याला प्लीट करायची आहे काष्ट्यासाठी. आपल्याला बॉर्डर अशा प्रकारे धरायची आहे आणि याच्या नंतरचा भाग हा मागे फोल्ड करायचा आहे आणि मग परत त्याच्या मागचा भाग त्याच्या मागे फोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे जशी आपण साडीची प्लीट घेतो तसंच आहे. ही प्लीट आपल्याला या अस्तरच्या भागापर्यंत घ्यायची आहे. आता इथे आपण शिलाई लावून घेऊया. आता इथे शिलाई लावून घेतली आहे. हे बॉर्डर उलट झाली किंवा सुलट झाली काळजी करायची गरज नाही, कारण शिवल्यानंतर हे बरोबरच होईल. आता दुसरा पार्ट घेऊया. जो भाग आपण लांबीच्या दुप्पट प्लस 10 इंच घेतला होता हा तो भाग आहे. आता इथून आपल्याला लांबीचा जेवढा भाग आहे त्याच्यामध्ये 4 इंच कमी करून मार्किंग करायची आहे. म्हणजे आपली लांबी आहे 20 इंच. याच्यामध्ये मी 4 इंच कमी करून म्हणजे 16 इंचावर इथे मार्किंग करत आहे. 1-2 इंच कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही. आता हा अस्तर जिथे आहे तिथून आपल्याला अस्तरकडे 2 इंच मार्किंग करायची आहे. हे इथे अस्तर आहे, इथून आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायची आहे. आपण इथे मार्किंग केली. ही मार्किंग जर 10-12 वर्षाच्या मुलीच्या साडीमध्ये करायची असेल तर 3 ते 3.5 इंचावर करावी आणि मोठ्यामध्ये 4 ते 5 इंचावर करावी. आता ही मार्किंग झाल्यानंतर मी 1.5 इंचावर मार्किंग करत आहे. 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच. ही 1.5 इंच मार्किंग झाल्यानंतर याच्या दुप्पट मार्किंग करायची आहे. म्हणजे इथून मी 3-3 इंचावर मार्किंग करणार आहे इथपर्यंत. 10-12 वर्षाची मुलगी असेल तर ही मार्किंग 4 ते 5 इंचावर करावी आणि याची अर्धी ही वाली मार्किंग करावी. म्हणजे जर ही मार्किंग 5 इंचावर केली असेल तर हा भाग 2.5 इंचाचा असेल आणि फुल साईजमध्ये 6 ते 7 इंचावर ही मार्किंग करावी. जर 6 इंच मार्किंग केली तर ही मार्किंग 3 इंचाची असेल. आता हा कोपरा घ्यावा. आता इथून आपल्याला क्रॉसमध्ये टेप ठेवून 5 इंचावर मार्किंग करायची आहे, म्हणजे 5 इंच.
आणि इथून गोलाकार द्यायचा आहे. हा भाग कट करून घ्यावा. आता जी 1.5 इंचावर खूण केलेली आहे, म्हणजे पहिली खूण सोडावी, दुसरी घ्यावी. आता या पहिल्या निशाणवर बोट ठेवावे आणि ही मार्किंग याच्या पुढे जाऊ द्यावी. म्हणजे ही जी प्लीट आहे ही 1.5 इंचाची झाली. आता हा दुसरा निशाण घ्यावा आणि याच्यावर असाच ठेवावा. प्रत्येक 3-3 इंचावरची जी खूण आहे त्याची अशाच प्रकारे प्लीट करून घ्यावी. आणि प्लीट कोणत्या बाजूला फोल्ड केलेली आहे? या चिमट्या आहेत ना, या बाजूला आपण प्लीट फोल्ड केलेली आहे. आता मी या सर्व प्लीट घेतल्या आहेत. इथे मी एक पिन लावून घेत आहे. आता हा बॉर्डरचा भाग मी माझ्याकडे घेत आहे. आता आपल्याला या बॉर्डरची प्लीट घ्यायची आहे. तर ही बॉर्डर मी अशा प्रकारे धरत आहे. पण इथून आपल्याला बारीक प्लीट घ्यायची आहे. म्हणजे या बॉर्डरच्या अर्धीच मी प्लीट घेत आहे. अशा प्रकारे या अस्तरपर्यंत मी ही प्लीट घेतली आहे. आता इथे आणि इथे आपण शिलाई लावून घेऊया. इकडची जी प्लीट आहे ती थोडी दूर दूर केली आपण आणि शिलाई लावली. आता इकडची जी प्लीट आहे इथून वरून 2 प्लीट घ्यायची आणि इथे बोट ठेवायचं, नाहीतर पिन लावून घ्या. तर या 2 प्लीटच्या मधला भाग घ्यायचा, हा भाग, आणि त्याला बाहेर काढायचं. आता जेवढी ही प्लीट आहे तेवढाच भाग इथे पण झाला. आता या भागाने आपण सर्व प्लीटला कव्हर करूया. आता ही आधी पिन काढून घेऊया आणि सर्व प्लीट धरून या कापडाने झाकून घेऊया. आता इथे शिलाई लावून घ्यायची. आता हे दोन्ही भाग तयार झाले आहेत. हा समोरच्या ओच्याचा भाग आहे आणि हा मागचा काष्टाचा भाग आहे. आता हा जो ओच्याचा भाग आहे त्याच्या या आसनच्या भागावर आपल्याला पदर जोडायचा आहे. तर हा भाग आपण साईडला ठेवूया. पदर मध्ये आपण इथे आणि इथे 2 वेळा दुमडून शिलाई लावून घेतली आहे. आणि आता हा जो क्रॉसचा भाग आहे, चिमट्या घेऊन आपल्याला इथे या आसनच्या भागावर जोडायचा आहे. पण हा पदर इथून 1 इंच खालपर्यंतच जोडायचा आहे. म्हणजे हा पदर पूर्ण इथे वरपर्यंत जोडायचा नाही. आता हा जो पदर आहे या पदरला इथे मला झालर लावायची आहे, म्हणजे या पदरची लांबी वाढणार. म्हणून मी इथून जास्त कट केला आहे. जर तुम्हाला झालर नाही लावायची तर हा भाग सरळ कापून घ्या आधी, मग नंतर इथून 12 इंचावर मार्किंग करून मग असा पदर कट करायचा आहे. एवढ्या क्रॉसमध्ये नाही कट करायचं. आता हा पदर जोडून झाला. आता पदर याच्यावरच ठेवायचा आणि हा जो ओचा आहे ना तो पण याच्यावरच ठेवायचा. आता हा अस्तरचा भाग दिसत आहे इथून. आता आपण काष्टाचा भाग घेऊया. आता या भागाला या भागावर उलट ठेवायचं. आता हा आसनचा भाग आणि हा आसनचा भाग 2-2 शिलाई लावून जोडून टाकायचं. अशाच प्रकारे इथे पण. झालं. आता या आसनच्या भागमध्ये शिलाई लावून झाल्यानंतर साडीला अशा प्रकारे धरायचं आणि असं ठेवायचं. आता ही पूर्ण साडी एका बाजूला करायची आणि हा अस्तरचा भागचा जो हा व्ही शेप आहे इकडचा आणि इकडचा
या दोन्ही भागाला 2 शिलाई लावून जोडून घ्यायचं. आता इथे शिलाई लावल्यानंतर आपण साडीला सरळ करून घेऊ. आता हा पाठीमागचा भाग जिथे पदर आहे, हा शिलाईचा भाग जो दिसत आहे, इथे आपल्याला काष्ट्याच्या बॉर्डरचा मधला भाग ठेवायचा आहे. जर हे पुरत नसेल तर एक प्लीट उघडून घ्या आणि जर हा भाग जास्त असेल तर आणखीन एक प्लीट घ्या. प्लीट छोटी मोठी असली तरी जमते, म्हणजे इथे एक्स्ट्राचा जो भाग दुमडायचा आहे ती प्लीट. आता इथे आपण शिलाई लावून घेऊया. आता शिलाई लावून हा आसनचा भाग जोडल्यानंतर खालून हा अस्तरचा भाग दिसत आहे, तर काष्ट्याची खालची 2 प्लीट घेऊन इथे आपल्याला 3 ते 4 इंच शिलाई लावायची आहे. वरून खालपर्यंत लावायची गरज नाही. इथे 3-4 इंच शिलाई लावली तरी जमते, म्हणजे इथे शिलाई लावल्यानंतर खालचा अस्तरचा भाग दिसणार नाही. आता इथे आपण शिलाई लावून घेतली आहे. आता आपण पुढचा भाग बघूया, ओच्याचा भाग. आता अस्तरचे जे दोन्ही शिलाईचे भाग आहेत ते दोन्ही मिळवून घ्यायचे आणि इकडला भाग शिलाईपर्यंत फोल्ड करायचा. हा भाग माझ्या डाव्या हाताकडचा भाग आहे. आता हा जो फोल्ड झालेल्या भागचा हा जो मधला भाग आला, इथे आपल्याला ह्या ओच्याचा बॉर्डरचा मधला भाग ठेवायचा आहे आणि इथे आता आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. जर हा ओच्याचा भाग कमी पडत आहे तर एखादी प्लीट उघडून घ्यावी आणि जर जास्त होत असेल तर याच्या मागे दुमडून घ्यावं, म्हणजे एखादी बारीक प्लीट जास्त घ्यावी. आता हा ओच्याचा भाग फिक्स केल्यानंतर आता ही ओच्याची बॉर्डर जिथे जात आहे पाठीमागे, इकडच्या बाजूला जिथे फिक्स झालेली आहे, मी माझ्या डाव्या हाताने धरते. आता ओच्याला सरळ करू. जास्त टाईट न करता लूज ठेवावा हा भाग आणि माझ्या उजव्या हाताने माझ्या डाव्या हाताचा बोट कुठे आहे हे बघते. आता हा मला मिळालं. आता याला उलट करूया. आता अशा प्रकारे प्लीट घेऊन बॉर्डरच्या भागाला 3 इंच जोडावे, म्हणजे हा एक पायसारखा तयार होईल. अशाच प्रकारे आपल्याला पाठीमागचा भागही करायचा आहे. ह्या काष्ट्याची बॉर्डर जिथे जात आहे इथे जोडली गेलेली आहे. माझ्या डाव्या हाताने इथे मी धरते. आता काष्टा सरळ करायचा, जास्त टाईट न ठेवता लूज करायचा. आता माझ्या उजव्या हाताने डाव्या हाताचा बोट कुठे आहे बघू. आता हे मला मिळालं. आता हा काष्ट्याचा कपडा अशा प्रकारे घेऊन या बॉर्डरच्या भागावर ठेवावा आणि दोन्ही भागाला 3 इंच पर्यंत जोडावे. आता हा पायाचा भाग आपण जोडून घेतले आहे. आता आपण नेफापट्टी करूया. तर हा जो उरलेला भाग होता, हा सरळ भाग जिथे आहे, एक भाग क्रॉस आहे, इथून आपण पदर कापला होता, ते नाही घ्यायचं. इथून हा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे 5 इंच. आता मोजून घेऊया. 5 सव्वा 5 इंच आपल्याला हा भाग. आता साडीचा कमरचा भाग आपल्याला इथे ठेवून एक मार्किंग करायची आहे. आता अशीच एक मार्किंग परत एकदा करायची आहे. प्लस इथून 2 इंचावर आणखीन मार्किंग करायची आहे. आता हा भाग कापून घ्यावा. जर फक्त वरचाच भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली अस्तर लावावं लागेल. मी इथे अस्तर लावत नाही, याच भागाला डबल घेते. आता या भागाला सरळ करूया आणि परत फोल्ड करूया. सुलट फोल्ड करूया याला. इथून शिलाई मारून घेऊन पूर्ण जोडूया आणि दोन्ही भागाला दोनदा दुमडून शिलाई मारायची आहे, इथे पण आणि इथे पण. आता ही साडी घ्यायची, परत अस्तरच्या दोन्ही शिलाईला मिळून घ्यायचं
आता माझा या उजव्या हाताच्या बाजूचा जो भाग आहे तो शिलाईपर्यंत फोल्ड करायचा आणि मग आता हा जो मधला भाग आला, इथे आपल्याला आता ही जी नेफापट्टी आपण तयार केली ही जोडायची आहे. तर ही नेफापट्टी आपल्याला अशा प्रकारे शिलाई लावून पूर्ण कमर घेरला जोडायची आहे. मग इथून शिलाई लावून झाल्यानंतर याला मध्ये फोल्ड करायचं आहे आणि मग वरून शिलाई लावून घ्यायची आणि मग याच्यामध्ये नाडी टाकायची आहे. तुम्ही इलास्टिक सुद्धा वापरू शकता. जर इलास्टिक लावायची असेल तर कमर घेरचाही माप लागतो. आपल्याला इलास्टिक कमर घेरच्या 2 इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे ते बरोबर बसते. तर आज आपण बघितले की ब्राह्मणी पॅटर्नची नऊवार कशी करायची. आपण छोट्या मापाची कट केली, पण याच पद्धतीने तुम्ही मोठ्या मापाची पण करू शकता. ही साडी आता आपण 3 पार्टमध्ये कट केली. पुढे आपण 4 पार्टमध्ये पण कट करून शिकूया आणि त्याच्यानंतर अखंडमध्येही शिकूया. आधी आपण थोडी सोपी पद्धत शिकत आहोत आणि 3 पार्टची सर्वात सोपी असते, म्हणून आपण सुरुवात 3 पार्टने केली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्यांना नऊवारी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणखीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.